बातमी महत्त्वाची आहे कारण आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या लाँग मार्चचा वाहतुकीवर परिणाम झालाय। मुंबई महामार्गावर नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी बघायला मिळते। घोटी भागामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। लाल वादळानं ही घोटीमध्ये वाहतूक कोंडी केली आहे। नेमकी काय परिस्थिती आहे तिथली जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। घोटी परिसरामध्ये हा लॉंग मार्च येऊन ठेपलेला आहे। मात्र एकूणच जर परिस्थिती बघितली तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। साधारणपणे 7 ते 8 किलोमीटर पर्यंतच्या ह्या रांगा सध्या तरी बघायला मिळत आहे। पुढे जर बघितलं तर वेगवेगळ्या मुद्द्याला घेऊन शेतकरी ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आदिवासी शेतकरी आहेत, वनपट्टे नावावर करावे, त्यासोबतच पाण्याचा प्रश्न आहे, असे वेगवेगळे प्रश्न घेऊन ते संपूर्ण शेतकरी हजारोंच्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं कूच करताय। मात्र याचा फटका जो आहे तो वाहतुकीवर झालेला आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जी जाणारी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे। मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। रुग्णवाहिकांना देखील मुंबईच्या दिशेनं जाण्यासाठी मोठी अडचण होते। प्रशासनाच्या माध्यमातून ती वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न जरी केले जात असले तरी याला यश येताना मात्र दिसत नाहीये। आणि ही सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात या रांगा लागलेल्या आहेत। लॉंग मार्चच्या आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय कशी ही वाहतूक कोंडी झालेली आहे। या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आदिवासी आणि शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघतोय आणि निघालेला आहे आणि त्यावर त्याचा परिणाम आहे तो वाहतुकीवर झाल्याचा बघायला मिळतोय। 1 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यात आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी उद्भवलेली आहे।